श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। बोला हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय रघुवीर गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंद या राघवाचा। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोषात्। पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः। श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
भगवान श्री रामचंद्रांची परिपूर्ण कृपा ज्यांनी आपल्या जीवनामध्ये मिळविली आणि ही परिपूर्ण कृपा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न ज्यांनी आयुष्यभर केला, अशा समर्थ रामदास स्वामीजींच्या चरणस्पर्शानं पवित्र झालेल्या चरणपादुकांच्या सहवासामध्ये जीवनाचं सर्वांगीण कल्याण साधणारं अध्यात्माचं चिंतन प्रवचनाच्या माध्यमातून घडावं या परिशुद्ध हेतून जमलेले सर्व भाविक आणि अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नेहमीप्रमाणे वंदन करतो. ज्यांच्या वर्तनामुळे भगवंताला प्रिय असणारा धर्म या जगामध्ये जगतो अशा धार्मिक सज्जनांना विशेष अभिवादन करतो. अधिकारी साधकांचा आणि चिंतकांचा वंदनयुक्त सन्मान करतो आणि प्रवचनाला प्रारंभ करतो. समर्थांच्या चरणपादुका सालावाद प्रमाणे श्रावण महिन्यामध्ये आपल्या या सिंगापूरमध्ये आलेले आहेत. आत्ताच पाद्यपूजा होऊन समर्थांच्या चरणपादुका आपल्या ठिकाणी स्थानापन्न झाल्या. प्रवचन आटोपल्यानंतर आपण सर्वांनी तिथे दर्शन घ्या. दरवेळेला आपण काहीतरी एक विषय घेतो आणि त्यावरती चिंतन करत असतो. यावेळेला काय विषय घ्यावा समर्थांच्याच वाङ्मयावरचा थोडासा विचार करूया. आणि यावेळेला थोडासा मी अजून पुढचा थोडासा विचार केला की समर्थांनी संपूर्ण दासबोध आणि जे वाङ्मय लिहिलंय त्या वाङ्मयाला आधारभूत म्हणून काही ग्रंथ घेतलेले आहेत की त्या ग्रंथांच्या रेफरन्सेस वापरून समर्थांनी ते ग्रंथ लिहिलेत. आता स्वतःच उल्लेख केलेला आहे. समर्थांचा पहिला दशक दासबोधातला, त्यातला पहिला समास, त्यातली 18 आणि 19वी ओवी आपल्याला कुठले कुठले रेफरन्सेस समर्थांनी त्यांच्या वाङ्मयाला वापरले हे दाखवणारे ग्रंथ समर्थांनी उल्लेखित केलेले आहेत. त्यातली एक ओवी समर्थ म्हणाले, मी काय काय सांगतोय, नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. संत बोलतात हे केवळ PhD केल्याप्रमाणे रेफरन्सेस गोळा करून आपल्या समोर सादर करीत नाहीत, तर त्याचा ते साक्षात अनुभव घेतात. स्वतःला अनुभव आल्याशिवाय बोलणं हे संतांना जमणार नाही. आधी केले आणि मग सांगितले या न्यायाने ही मंडळी बोलत असतात. त्यामुळे आपल्याकरता तो आदर्श आहे की आपण ही कणभर कावेना अनुभव घ्यावा. अनुभवाचा आग्रह आहे. मला आता एवढंच बोलायचं की अनेक ग्रंथांचे आधार समर्थांनी उपयोगात आणले आहेत. भगवद्गीता 19वी ओवी आहे, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, येमगीता आणि उपनिषदे भागवत. याच्या अलीकडची पण ओवी आहे, पण आता या सगळ्याचा विचार करण्यात वेळ नको म्हणून भागवताचा उल्लेख ज्या ओवीत आलेला आहे अशी ओवी मी आपल्या समोर आत्ता म्हटली की उपनिषदे भागवत. भागवताचा जास्तीत जास्त प्रभाव दासबोधावरती आपल्याला दिसून येईल. भागवतातले श्लोक समर्थांनी तसेच्या तसे उल्लेखित केले. नरदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम हा भागवतातला श्लोक आहे. त्या व्यतिरिक्त अनेक श्लोक आहेत. नाना शास्त्र पठेल लोको नाना दैवत पूजनम आत्मज्ञान विना पार्थम सर्व कर्म निरर्थकम हा भागवताचा आधार आहे. म्हणून आपण थोडासा भागवताचाच विचार करूया. भागवताचा उद्गार जिथे होतो, भागवताचं श्रवण ज्याच्याकडून होतं त्याचं सगळ्या दृष्टीनं कल्याण होतं असा भागवतामध्ये उल्लेख आहे. आमचे गुरुजी नेहमी सांगतात, भागवत ते भागवत. ज्ञानाची भूक असेल तर ती भागवत, भक्तीची भूक असेल तर ती भागवत. कर्मकांडाबद्दल आपण जर कन्फ्यूज असू की कसं कर्म, कोणतं कर्म कसं करावं आणि कोणतं कर्म केल्यावर काय फल आहे, तर भागवताचा यथा विधी अभ्यास आपण जर केला तर कर्माचीही भूक भागते. म्हणजे कर्मज्ञानाबद्दलची जी भूक आहे ती भागते. इतकंच काय, पोटाची भूक भागते. हे अनुभवानेच बोलतोय मी. मला काय जे काही दुपारी वाढलं त्याचं कारण मी आता भागवत सांगणार आहे म्हणून. अगदी कोणत्याही स्तरावरती भागवत ही कामधेनू सांगितलेली आहे. आपल्याला माहिती असेल नसेल पण दरवर्षी अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी भागवताचं आयोजन करतात. त्यांच्या वडिलांना, धीरूभाईंना
एकदा गगनगिरी महाराजांनी सांगितलं होतं की तू दरवर्षी भागवत करत जा, म्हणजे तुला धंद्यामध्ये पण बरकत येईल. आणि ही मंडळी भागवत ऐकायला समोर बसतात. 7 दिवस पूर्ण रजा. त्यांचा बराचसा स्टाफ ऐकायला असतो. मला या मोठ्या लोकांचं नाव घ्यायला आवडत नाहीये, पण असं झालंय की त्यांचं नाव घेतल्यावर आपल्याला भागवत मोठं वाटेल म्हणून नाईलाजानं ते बोलावं लागतंय. सांगण्याचा भाव असा की आपण थोडासा उद्गार भागवताचा करूया. या घरामध्ये भागवताचा पहिल्यांदाच उद्गार होतोय. मला वाटतं जोशी काकांकडे मी भागवताबद्दल गेल्या वर्षीच थोडासा बोललो होतो. यावेळेला मी भागवताचा यथाविधी व्यवस्थित आपल्यासमोर विचार मांडणार आहे, वेळेमध्ये मांडणार आहे, काळजीचं कारण नाही. दुसरा मुद्दा, आपल्याला भागवत पूर्ण करायचं नाहीये, 1 स्कंद झाला तरी पुरे. विनंती एवढीच आहे की आपण अभ्यास म्हणून रोज या, त्याचा विचार पुढे होईल. एकूण आपल्याकडे पुराणं जी आहे ती 18 पुराणं आहे. इंडियन फिलॉसॉफी ज्याला आपण म्हणतो, भारतीय तत्वज्ञान, हे सर्वप्रथम कुठं मांडलं गेलं तर वेदांमध्ये मांडलं गेलं. आणि जगातल्या सगळ्या भाषा तज्ञांनी हे मान्य केले की वेद हे सगळ्यात जुनं वाङ्मय आहे. आपल्याला हे माहिती असेल की आता दरवर्षी USA व्हाईट हाऊसमध्ये 4 वेदांचा उच्चार केला जातो. वेदांचा उद्गार जिथे होतो तिथे विकास सुरू होतो असं वाक्य ऐकलं. आणि गेले 20 वर्ष हा उद्गार सुरू आहे. आणि शृंगेरीचं पीठ जे आहे आपलं आचार्यांचं, शंकराचार्यांचं, ही मंडळी त्यांना ब्राह्मण पुरवतात. आणि 50 ते 100 ब्राह्मण अंदाजानं त्या व्हाईट हाऊसमध्ये उपलब्ध असतात. आणि वेदांचा उद्गार तिथे होतो. आणि नंतर त्यांचं कामकाज सुरू होतं. जर्मनीमध्ये वेदांचा अभ्यास चाललाय, जपानमध्ये गायत्री मंत्राचा अभ्यास चाललाय. वेदांतर्गतच हे सगळं आहे. पण वेद हे मालकासारखे आहेत, ते ऑर्डर करतात. प्रत्येक वेळेला ऑर्डर परवडते असं नाही. पण तीच गोष्ट मित्राप्रमाणे समजावून कोण सांगतं तर पुराण समजावून सांगतं. तीच गोष्ट सोपी करून, ज्याला आपण मराठीत डायल्यूट म्हणूया, थोडं डायल्यूट करून, थोडं सोपं करून, अच्छा असं आहे का, मित्र जर एखादी गोष्ट सांगायला लागला ना तर ती गोष्ट आपल्याला पटकन कळून जाते. सांगण्याचा भाव असा, पुराण या शब्दामध्ये 2 शब्द आहेत, पुरः आणि नवः. पुरः अपि नवः हे दोन्ही एकत्र जिथं असतं त्याला पुराण म्हणतात. जुनं आहे पण तरी अत्यंत नवीनही आहे, अपडेटेड आहे. आणि तरी खूप जुनं आहे. आपण म्हणाल असं कसं शक्य आहे, जुनं आहे ते नवे आहे असं म्हणणं शक्य आहे का? एकच साधं उदाहरण बघा. भगवती गंगा नावाची नदी जुनी आहे का नवी आहे? विचार करून उत्तर द्या. आपण पाय धुता ते पाणी कुठं गेलं? पाय धुतल्या क्षणाला ते पाणी कुठं गेलं? दुसऱ्या क्षणाला नवीन पाणी आहे. म्हणजे ती नवी आहे आणि तरी ती जुनी आहे. आणि इतकं नवीन काही नाही इतकी ती नवी आहे, आणि इतकं जुनं काही नाही इतकी ती जुनी आहे. हे जर एका गंगा नदीचं असेल तर विचार करा. वेदांमधले विचार, पुराणांमधले विचार अत्यंत जुने आहेत, पण इतके लेटेस्ट आहेत. ते मी त्याचा उल्लेख जेव्हा येईल त्यावेळेला मी सांगेन की हा विचार किती छान आहे. सांगण्याचा भाव असा, त्याला पुराण म्हणतात. अतिशय प्राचीन आहे, जुन्या काळी लोकांनी केलेला उपदेश आहे. पण तुम्ही कितीही नवीन 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 म्हणा तरी त्या काळाला तो उपदेश जसाच्या तसा लागू पडतो, अक्षर न बदलता. इतका तो लेटेस्ट पण आहे. त्याला पुराण असं म्हणतात. अशी पुराणं किती आहेत तर एकूण 18 पुराण आहेत. 18 उपपुराण पण आहे. उपपुराणांचा आता विचार नको. मद्वयम भद्वयं चैव प्रत्रयं व चतुष्टयं नालिम पाग्नि पुराणानी कुस्कम गारुडमेवच, अशी ती 18 पुराण आहेत. त्यांचा फक्त पहिल्या शब्दाचा उल्लेख केलाय. मद्वयम, मन सुरू होणारी 2 पुराण आहेत. कुठली? मत्स्य पुराण आणि मार्कंडेय पुराण. भद्वयम भविष्य पुराण आणि भागवत पुराण. ब्रत्रयम ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण. व चतुष्टयम वामन पुराण, वायू पुराण,
वराह पुराण आणि विष्णू पुराण अशी 4 वन सुरू होणारी आहे. नारद पुराण, लिंग पुराण, पद्म पुराण, कूर्म पुराण, स्कंद पुराण आणि 8वं गरुड पुराण किंवा गारुड पुराण अशी एकूण 18 पुराण आहेत. या संपूर्ण विश्वामध्ये देवलोक एकमेकांशी ज्या भाषेमध्ये बोलतात, देवता एकमेकांची ज्या भाषेमध्ये बोलतात, म्हणजे ज्याला देवभाषा असं म्हणतात, ती भाषा गीर्वाणवाणी म्हणजे संस्कृत आहे. या संस्कृत मध्ये या 18 पुराणांमध्ये सारभूत असणारा सर्वात श्रेष्ठ ग्रंथ कुठला असेल तर तो श्रीमद भागवत हा ग्रंथ आहे. की भागवतामध्ये आलेलं इतरत्र आहे, पण भागवतात नाही ते कुठं नाही. यातला एखादा मुद्दा दुसऱ्या पुराणात मिळेल, पण सगळ्या पुराणातले सगळे मुद्दे ज्या एकाच पुराणात आले असं IMP सारभूत म्हणजे ऑल इन वन असं म्हणा, असं पुराण कुठलं असेल तर भागवत पुराण. श्रोते हो, भागवत पुराणाच्या प्रत्यक्ष आरंभापूर्वी त्याच्या महात्म्याचा थोडासा विचार केलाय आणि तो कुठं आलाय तर भागवतामध्ये आलेला नाहीये. भागवत असा श्रेष्ठ ग्रंथ आहे की स्वतःबद्दल बोलायला त्याला वेळच नाही, आणि जो श्रेष्ठ असतो तो कधी स्वतःबद्दल बोलत नसतो. जे लोक फार स्वतःबद्दल बोलतात त्यांच्यात काहीतरी न्यूनता आहे, म्हणून स्वतःचा मोठेपणा त्यांना स्वतःच्या तोंडाने सांगावा वाटतो. मी असा आहे आणि पुन्हा मी असा इथे थांबत नाही, दुसऱ्याच्या निंदेबरोबर आपली स्तुती, मग माणसाला परिपूर्णता वाटते. असे हे दोष आपल्या पुराणांमध्ये नाही. म्हणून इतर पुराण भागवताचं वर्णन करतात. कुठं आलंय? स्कंद पुराणामध्ये पण आलंय आणि पद्मपुराणामध्ये आले. पद्मपुराणात उत्तरखंडात 6 अध्याय फक्त भागवत महात्म्याचे झालेत. हे तपशिलात्मक पुराण आहे, म्हणजे परिशिष्ट म्हणतो आपण, अशी ही पुराण आहे. त्यातला थोडासा विचार, त्यात एकूण 6 अध्याय आहेत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः. सर्वप्रथम वंदन करून प्रारंभ होतो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सुरुवातीला प्रारंभी नमस्कार केला. कुठल्याही कार्यक्रमाला आपण नमस्कार करूनच सुरुवात करतो की सर्वांच्या गौरवाचा एखादा शब्द उद्गारावा. सर्वांचं स्वागत आहे, बसा, अशा प्रकारे आपण स्वागत करतो. इथे पण वंदन केलंय. कुणाला वंदन केलं तर श्रीकृष्णाय वयं नमः. वयं म्हणजे आम्ही सगळे. वयं अहम आवाम वयं, आम्ही सगळेजण त्या कृष्णाला नमस्कार करतो. पण ज्या कृष्णाचं वर्णन इथे आलंय तो कृष्ण आम्हाला आठवणारा कॅलेंडरवरचा नाहीये. बासरीवाला, राधाधर मधुमिलिंद, चक्रवाला, अशा कृष्णाचं वर्णन इथे आलं नाहीये. तर विश्वाला व्यापणारा आणि व्यापूनही उरणारा अशा कृष्णाचा उल्लेख इथे आला. थोडंसं तत्वज्ञान इथे आलंय, फिलॉसॉफी ज्याला म्हणूया. कंटाळा आला तरी ऐका, कारण तत्वज्ञानाचा बराचसा संबंध कंटाळ्याशी आणि जवळचा संबंध झोपेशी आहे. एरवी न येणारी ही झोप आहे प्रार्थना करून सुद्धा. तत्वज्ञान सुरू झाल्यानंतर नको नको म्हटलं तरी कसे डोळे पटापट मिटायला लागतात. याचं कारण आहे तत्वज्ञान जेव्हा बुद्धीवरती आपल्या कृपेचा वर्षाव करतं त्यावेळेला बुद्धी एकतर समाधीत जाते नाहीतर झोपेत जाते. खरं विनोदाचा विषय नाहीये. आमच्या बुद्धीला समाधीत जायची सवय नाहीये म्हणून ती झोपेत जाते. ज्यांच्या बुद्धीला समाधीतच जायची सवय आहे त्यांना निमित्त पुरतं आणि ते समाधीत राहतात. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, म्हणले मी प्रयत्नपूर्वक प्रपंच करतो. आम्हाला प्रयत्न करूनही परमार्थ जमत नाही. असे नुसते बसले की त्यांचं लगेच ध्यान लागू शकतं.
रामकृष्ण परमहंस एकदा सांगत होते विवेकानंदांना, नोरेन, मी जगदंबेकडून प्रयत्नपूर्वक फार हट्टाने अहंकार मागून घेतलाय रे, त्याशिवाय मी प्रवचन करू शकत नाही. काय असेल स्थिती? थोडी बुद्धीची सूक्ष्मता आणि शुद्धता दोन्ही गोष्टी आहेत. बुद्धीची सूक्ष्मता ही महत्वाची आहे आणि शुद्धता महत्वाची आहे. शुद्ध बुद्धी समाधीकडे कलते आणि अशुद्ध बुद्धी झोपेकडे कलते. असो, मुद्दा मला एवढा सांगायचा आहे की थोडं तत्वज्ञान इथे आलंय. कोणत्या कृष्णाला नमस्कार? ही सगळी कृष्णाचीच रूप आहेत. मुरलीधर काही कृष्ण नव्हे का? पण केव्हा तरी तो मुरली बाजूला ठेवतो. राधाधर कृष्ण नाही आहेत का? पण सारखी राधा बरोबर नाही. चक्रधर कृष्ण नाही आहेत का? आहेत ना, पण कायमच चक्र धारण करून नसतात. पण काही स्वरूप त्यांची अशी आहेत की ते कधीही त्याचा त्याग करीत नाहीत, तसेच असतात ते. उदाहरण, याला एक कार्यक्रम सुरू होता आणि बाहेरचा मनुष्य एकाला विचारतो, अहो तुमचे वडील कोण आहे त्यातले? ते म्हणले, निळा शर्ट घातलेले माझे वडील आहेत. आत्ता ओळख झाली, निळा शर्टवाले ते मध्ये बसले ते वडील झाले. पण निळा शर्ट त्यांचा कायम असतो का? याप्रमाणे चक्र मुरली आहे. केव्हा ना केव्हा याचा त्याग केला जातो, पण ज्याचा त्यागच केला जात नाही असं जर स्वरूप कुठलं असेल तर सच्चिदानंद रूपाय. ते कसे आहेत भगवान? तर सतरूप आहेत, चिद्रूप आहेत आणि आनंद रूप आहेत. 3 पद सांगितली आहेत. आम्हाला असतची सवय आहे म्हणून त्याच्या व्याहृती करता, असत नाही हे सांगण्याकरता सत सांगितलं. आम्हाला अचितची जडाची सवय आहे, ते जड नाही हे सांगण्याकरता चित सांगितलं. आणि आम्हाला दुःखाची सवय आहे, ते दुःखरूप नाही हे सांगण्याकरता आनंद सांगितला. कसं आहे भगवान? सच्चिदानंद रूपाय. सत म्हणजे अस्तित्व, पण कधीही नाहीस न होणारा अस्तित्व. अस्तित्व हा शब्द अस्तित्वात नसलेली गोष्ट ती नाही हे सांगण्याकरता अस्तित्व म्हणावं लागतं. म्हणजे उदाहरण बोलायचं झालं तर अभावाचा अभाव, थोडासा वेदांतच म्हटलं. तुमच्याकडे आलो, एकही डास नाही चावला आल्यापासून. म्हणजे असं म्हणूया की तुमच्या इथे डास अभावाने उपलब्ध आहेत, म्हणजे उपलब्ध नाही आहेत हे सांगायची भाषा आहे. तसं सत म्हणजे या विश्वाचं मूळ मटेरियल, जगाचं द्रव्य, मूलद्रव्य. या जगाला काहीतरी कारण आहे, पण त्याला काही कारण नाही. ते जे तत्व आहे सत नावाचं तत्व, म्हणजे अगदी थोडक्यात बोलायचं झालं तर ते तत्व सोडून बाकी सगळं अनरियल आहे. ज्याच्यात बदल होतो ते अनरियल असतं. जे अपरिवर्तनीय असतं, जे आतमध्ये कधी परिवर्तन होत नाही, बदल होत नाही, त्याला सत म्हणतात. सतचे 3 वर्ग 3 मुद्दे सांगितले. सत नेहमी अखंड असतं, सत नेहमी अविनाशी असतं आणि सत नेहमी अपरिवर्तनीय असतं. अखंड, अविनाशी आणि अपरिवर्तनीय या 3 शब्दांचा विचार केल्यानंतर जो बोध होतो ते तत्व म्हणजे सत्तत्व. आम्हाला खंडाची सवय आहे. मी बसलोय, ते आसन कुठेतरी सुरू झालं, कुठेतरी संपलं. ते आसन ज्याच्यावर ठेवलंय ती जागा कुठेतरी सुरू झाली, कुठेतरी संपली. अशी इमारत ज्या पृथ्वीवर उभी आहे ती पृथ्वी कुठेतरी सुरू झाली, कुठेतरी संपली. याप्रमाणे आपण जर विचार करत गेलो तर सगळं आपल्याला खंड 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 म्हणजे सगळे डायमेन्शन्स आपण घेऊ शकतो. ह्या सगळ्याचे डायमेन्शन्स आहेत. माप घेता येतात, मोजता येतं. पण ब्रह्म नावाचं तत्व जे आहे, ज्या कृष्णाला वंदन आहे, ते मोजता येत नाही म्हणून त्याला अमेय असं नाव आहे. मेय म्हणजे मोजण्यास योग्य आणि अमेय म्हणजे मोजता येणार नाही असं. त्यातल्या त्यात थोडासा विचार आपण आकाशाचा करू शकतो. आकाश नावाची गोष्ट मोजता येत नाही. कुठेही विचार केला वरती, वरती म्हणजे आपण असे बसलोय म्हणून वरती,
कायमच आपल्याला ते वरती वाटतं, पण पृथ्वी अशी वेगळी कल्पना करा की अशी पृथ्वी, असा सूर्य, असे सगळे, या सगळ्याला आकाशाने आपल्या पोटामध्ये मावलंय. म्हणून सतचा अंदाज आपल्याला आकाशाने येऊ शकतो. म्हणून केव्हा तरी बोलताना श्रुती माता गगन सदृशम, आकाशाप्रमाणे असं म्हणतं. जास्त वेळ नको या सतला. म्हणून सत, चित, चितचे दोन अर्थ आहेत. चित याचा अर्थ चैतन्य रूप आणि चित याचा अर्थ ज्ञानरूप. चैतन्य रूपत्वाचा आपल्याला अनुभव जो आहे ना, त्याला माध्यम लागतं या देहामध्ये. म्हणजे आता हे झाड जिवंत आहे का हे कळायला आपल्याला ते झाड वाढतंय, हिरवगार आहे, अजून त्याला पालवी फुटतीये, हे कळावं लागतं. मग ते चैतन्य, म्हणजे ते जिवंत आहे किंवा मेलेलं आहे हे कळतं. पण चैतन्य सर्वत्र भरलेलं आहे याचा अंदाज आपली बुद्धी करू शकते का बघा. एखादा मनुष्य जिवंत आहे का नाही हे बघायची पूर्वी पद्धत, नाकाला दोरा लावा. जुन्या लोकांना कळेल. नाकाला दोरा का लावायचा? नाकाला दोरा लावला की थोडा जरी श्वासोश्वास सुरू असला तरी तो दोरा हलतोय, थोडा हलतोय. म्हणाले छाती थोडी कमी जास्त होते, श्वासोश्वास सुरू आहे. म्हणजे त्यात चैतन्य आहे. चैतन्य प्रकट करायला आपल्याला देहाची गरज लागते. कारण आपण देहाच्या माध्यमातून चैतन्याचा बोध घेतो. आपल्या देहाच्या माध्यमातून आपण त्या देहातल्या चैतन्याचा बोध घेतो. पण आलंबन नसेल, चैतन्य प्रकट करायला माध्यम नसेल, तरी सुद्धा चैतन्य सर्वत्र याचा थोडासा विचार करू शकतो आपण की आता इथे चैतन्य आहे, फक्त ते प्रकट नाही हो आपल्याकरता. कारण आपल्याला ते अनुभवायची सवय ज्ञानेंद्रियांनी. सूर्यापासून प्रकाश निघाला, विज्ञान असं म्हणतं की सूर्यापासून प्रकाश निघाला की पृथ्वीवर पोहोचायला साधारण त्याला 8 मिनिटं लागतात. सूर्यापासून निघालेला प्रकाश निर्वात पोकळीतून पृथ्वीच्या वातावरणात शिरला की तो दिसायला लागतो. तोपर्यंत प्रकाश आलेला असतो, पण तो पडायला पृष्ठभाग नसतो, त्यामुळं तिथे प्रकाश आहे असं दिसत नाही. प्रकाश येत असतो पण अंधारच दिसतो, कारण तिथे निर्वात पोकळी आहे. याचा आपण अंदाज करू शकतो. थोडंसं सूक्ष्म बुद्धी करून बघायला लागेल. अगदी जान्हवी इतकं सोपं नाहीये तत्वज्ञान, एवढं जरा कठोर बोलतो. निर्वात पोकळीमध्ये प्रकाश आहे, पण तो तिथे प्रकट नाहीये. प्रकट तो वातावरणात होतो. ज्याप्रमाणे हे उदाहरण, त्याप्रमाणे ते चैतन्य तत्व सर्वत्र भरलेलं आहे, सदा भरलेलं आहे, समप्रमाणात भरलेलं आहे. पण आपल्याला ते प्रकट दिसायला देहाचं माध्यम लागतं. एखादं झाड लागतं आणि मग कळतं जिवंत आहे बरं का हा मनुष्य. म्हणजे जिवंत आहे हा म्हणजे चैतन्याचा आपल्याला बोध झाला. जिवंत आहे म्हणजे काय? चैतन्याचा बोध झाला. आणि संतांना तो बोध देहाच्या माध्यमाशिवाय असतो. कोणीही मनुष्य त्यांच्याकडे भेटायला आला की ते सर्वांचा आदर का करू शकतात? याचं एकमेव कारण जर कुठलं असेल, माऊलींची ओवी आहे, या उपाधी माझी गुप्त. माऊलींची प्रसिद्ध ओवी आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ आणि संत स्वीकारिती. म्हणून संतांनी कधी कोणाचा अपमान केलाय किंवा अनादर केलाय असं दिसणार नाही. आणि म्हणून त्यांना क्रियमाण काम करत नाही. त्यांचं क्रियमाण कर्म म्हणतात. म्हणून त्यांना प्रारब्ध नाही. म्हणजे नवीन प्रारब्ध का नाही तयार होत? आमच्याकडून अनंत पाप होतात. आम्हाला कोणाबद्दल आदर कधी वाटतो? त्याच्यात काही सद्गुण कळले की आदर वाटतो. संतांना सद्गुण दिसायची गरज नाही. वेडा असला तरी ते त्याचा आदर करणार. आम्हाला शहाण्याचा सुद्धा आदर करायला आधी तो आमच्यापेक्षा शहाणा आहे का बघावा लागतो. त्यात असा शहाणा पुण्यात आला तर विचारू नका. एक मुद्दा सांगतो मी आपल्याला, किती गांभीर्यानं याचा विचार करायला पाहिजे, जो आम्ही करत नाही. आणि म्हणून आमचं प्रारब्ध नावाची गोष्ट जी तयार होते, एक दृष्टांत केव्हा ती बोललो असेल,
श्री रामचंद्रांच्या वंशामध्ये जे जे मोठे मोठे राजे होऊन गेले पूर्वी, रामचंद्रांच्या वडिलांचं नाव आहे दशरथ महाराज, दशरथांच्या वडिलांचं नाव आहे अज महाराज, अजांच्या वडिलांचं नाव आहे रघु महाराज आणि रघूंच्या वडिलांचं नाव आहे दिलीप महाराज. या दिलीपाने 50 ओलांडली, त्याला मुलबाळ नाही. 50 ओलांडली तरी मुलबाळ नाही. काय आता राजा आहे, अयोध्येचा राजा, काय कमी आहे? सगळं उत्तम आहे. त्यावेळेचे काय डॉक्टरी उपाय असतील, वैद्यकशास्त्र प्रगत, हव्या त्या सिद्धी, पण तरी मुलबाळ नाही. म्हणून त्यांनी वसिष्ठांना प्रश्न विचारला की महाराज सांगा मला उपाय काहीतरी. अगदी शेवटचा उपाय धर्म आहे बरं का, शेवटचा उपाय जो अगदी आम्ही सुरुवातीलाच करतो, शनीला प्रदक्षिणा घाला, लास्ट. सुरुवातीला प्रयत्न एवढेच उपाय आहेत, तुम्ही प्रारब्धामध्ये किती म्हणा, शेवटचा उपाय धर्म आहे, त्यानंतरचा उपाय अध्यात्म आहे. म्हणून वसिष्ठांना प्रश्न विचारला. वसिष्ठ म्हणाले योग्य वेळेत तू माझ्याकडे आलायस. वसिष्ठांनी क्षणभर डोळे मिटले आणि त्याचं प्रारब्ध वाचलं. थोडक्यात त्याची हिस्ट्री फाईलमध्ये त्या हिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये गेले आणि त्यांना लक्षात आलं खूप काळजीपूर्वक आहे का, या विद्या आज जवळपास अस्तंगत होत चालल्या, त्यामुळे याच्यावर विश्वास बसणं अवघड आहे. आणि ते म्हणाले की राजा तुझ्याकडनं एक चूक झाली आहे. ती चूक अशी झाली, एकदा तू स्वर्गामध्ये देवतांना युद्धात विजय मिळवण्याकरता त्यांना मदत करायला गेला होतास. देवतांना 3ऱ्या लोकामध्ये गेला होता, स्वर्ग लोकामध्ये रथासह गेला होता, घोड्यांचा सुद्धा विसा मिळाला होता आणि गेला होता. आता तो मार्ग बंद झाल्यामुळे आता फक्त ऐकून घ्या, असं होतं का नव्हतं का, ही आपली बुद्धी फारच बेताची आहे. म्हणजे आपली म्हणजे तुमची नाही म्हणत आहे, मानवी बुद्धी सध्याच्या काळात अत्यंत स्थूल आहे. सूक्ष्म विचारही करणं अवघड आहे. E=mc²च अजून सगळ्याचे सगळे सूत्र कळली नाहीयेत, नुसतं एवढं एक आम्हाला माहिती आहे. तर तो अनाकर्थ वर्तमानम असं वर्णन आहे. म्हणजे रथ असे वरती व्हायचे आणि घोडे असे पाय आपले पोटात घ्यायचे आणि रथ उंच उडत असत, असा तू गेला होतास. गोष्ट व्यवस्थित आहे का? आणि तू देवतांना मदत केलीस. देवतांना मदत केल्याबद्दल देवतांनी तुझा एक सत्कार ठेवला होता, कारण देवासुर संग्राम झाला होता, असुरांचा आणि देवांचा, आणि त्यामध्ये देवतांचा विजय झाला. त्यात तू खूप चांगली कामगिरी केलीस. लंकेत जाऊन क्रिकेट खेळल्यासारखं नाही केलंस थोडक्यात. असं तू खूप चांगला युद्ध खेळलास आणि म्हणून तुझा एक सत्कार आयोजित केला होता इंद्रानं अमरावतीत स्वर्गामध्ये. आता तो सत्कार झाला, तुझा नृत्य गायनाचे कार्यक्रम झाले. आता शाल श्रीफळ अंगावर, ते असं श्रीफळ, ते हातामध्ये तो मोमेंटो, कल्पना करा. असं सगळं घेऊन तू येत होतास स्वर्गामध्ये, वरून खाली येणार होतास. स्वर्गातल्या एका चौकामधून तू येत होतास तुझ्या रथामध्ये बसायला. तिथे कामधेनू आडवी गेली, स्वर्गीय कामधेनू. आता कामधेनू आडवी जर गेली तर ती इतकी श्रेष्ठ आहे की देवांना सुद्धा काय हवं ते देते. तिचा आदर करायला पाहिजे. तर आदर म्हणजे काही तिला नमस्कार करा, ते खाली ठेवा सगळं साहित्य, असं नाही. नुसतं हाय नमस्कार असं करतो ना आपण, हाय हॅलो आत्ताच्या भाषेत कसे आहात, एक प्रेमाने आपण नुसते डोळ्यांनी एवढं खुणवलं तरी त्यात एक त्यातल्या चैतन्याचा आदर केल्यासारखा. माणसाचा नाही येतो आदर. मी कशा करता सांगतोय, चैतन्याची दिया शब्दाकरता बोलतोय. किती सूक्ष्म आहे. आणि तू त्या गायीकडे बघून न बघितल्यासारखं केलंस आणि तिथे तिला क्रॉस झाला, सरळ निघून आलास, तिला काहीच नाही वाटलं. पण कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे त्या चैतन्याचा अनादर केल्याचं पाप तुला लागलंय आणि म्हणून तुझ्याच कर्माने तुझ्या नशिबात जे त्याला लॉक बसलंय, कुलूप बसलंय. वशिष्ठ सांगतात याला उपाय. आता काही वरती जाऊन नंतर गुण से गई वो हाउस से नहीं आती. आता त्याला उपाय आहे. त्याला उपाय असा आहे, तिचीच लेक माझ्या आश्रमात आहे, नंदिनी, कामधेनूची लेक माझ्या आश्रमात आहे, येऊन तिची सेवा कर. आता त्यावेळेला फक्त आदर दाखवायला नुसतं असं केलं तरी पुरलं असतं.
मस्त स्माईल एवढं पुरलं असतं. पण तेवढ्या छोट्या कर्माचा परिणाम एवढा झाला की यानंतर त्यानं 21 दिवस किती सेवा केली आहे, रघुवंश केव्हा तरी वाचा. 21 दिवस तो उपाशी राहिलाय. 21 तास उपाशी राहणं किती अवघड आहे. 21 मिनिटाबद्दल बोलत नाही मी. ती उभी राहिल्यानंतर तो उभा राहत असे असं वर्णन आहे. ती बसली तर तो बसत असे. तिनं जर काही खाल्लं तर तो खात असे. ती पाणी पित नाही तोपर्यंत तो पाणी पित नसे. आणि राजा एकटा नाही, त्याची पत्नी पण, तिचं नाव आहे सुदक्षिणा राणी. दोघंही अखंड सेवेमध्ये आहेत. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, अखंड 21 दिवस त्या गायीच्या सेवेमध्ये आहेत. मला सगळी ती कथा सांगत बसायचं नाही आता. आणि 21 दिवसानंतर एक फार मोठी भली परीक्षा पाहिली गेली आणि मग त्या राजावर कृपा झाली. आणि मग जो मुलगा झाला तो मुलगा किती महान झाला. संपूर्ण वंशाला त्याचं नाव आहे. राम इतके महान आहेत, पण रामवंश म्हणतात का रघुवंश म्हणतात? रामांना भरताना राघव ही नाव आहेत. रघुपती किंवा राघव असा भरताचा किंवा रामांचा उल्लेख होतो. इतका महान मुलगा जन्माला आला. मी एवढ्या करता सांगतोय. कुणाचा आदर करतोय आपण? कृष्णा, श्रीकृष्णाय वयं नमः सच्चिदानंद रूपाय. सत्रू ते तत्व जे सर्वत्र सदा सम भरलेलं आहे, त्याचंच हे झालंय. त्याचा विचार आपण नंतर करू. चित चैतन्य स्वरूप किंवा ज्ञान स्वरूप आणि नंतर आनंद रूपाय, सच्चिदानंद रूपाय, आनंद स्वरूप. आपण या जगामध्ये कोणत्याही कारणाने आनंदी होतो. आनंदी होण्याचं कारण समोरचं काही वस्तू नसते. बटाटे वडा चांगला झाला हे कारण नाहीये बरं वाटण्याला, तर आतलं चैतन्य हे कारण आहे बरं वाटण्याला. थोडासा विचार करूया. जिवंत मनुष्यच बटाटे वड्याचा आनंद घेऊ शकतो ना. मेलेल्या माणसाच्या नाही ते प्रेतावरती आपण बटाटे वडा ठेवा नाही तर निखारा ठेवा, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपल्याला जे बरं वाटतं ते बटाटे वड्यामुळे नाही वाटत. आपल्यामध्ये काही तत्व आहे आणि म्हणून आपण विषयानंदही घेऊ शकतो. आणि साधू सत्पुरुष ब्रह्मानंद घेतात, त्यालाही कारणीभूत तो आहे. म्हणून या जगामध्ये आनंदाचं एकमेव कारण जर कुठलं असेल तर सच्चिदानंद असं ज्याचं वर्णन आलं तो परमात्मा. आणि त्याचा जर आपल्याला लाभ नाही झाला तर विषय उपलब्ध आहेत पण आपण ते अनुभवू शकत नाही. नाही म्हणले त्यांनी सांगितलंय साखर खायची नाही हो. परवा पुण्याच्या सुनबाई एक सांगत होत्या, बुवा सासूबाईंना 300 शुगर असते पण त्यातली 1% पण जिभेवर येत नाही कधी. आता विनोद व्हॉट्सअपला पाठवला होता कोणीतरी. त्यातला विनोद सोडून द्या. मला सांगायचं असं आहे की आनंदाचं निमित्त विषय असेल, आनंदाचं निमित्त समाधी असेल, पण आनंदाचं कारण आतला आत्मा हेच आहे. आपल्या सगळ्यांच्या देहामध्ये परमात्मा तत्व भरलंय. आणि गमतीची गोष्ट आहे की त्याची आणि आपली ओळख व्हावी याकरता प्रयत्न करत नाही मनुष्य. जी काही धावपळ आहे ना ती बाहेरची धावपळ आहे. केव्हा तरी बोललो असेल मी, 3-4 वर्षापूर्वी नैमिषारण्यात गेलो होतो. भागवत कथाच होती. तर भागवत कथा 7 दिवस होती आणि 1 दिवस आम्ही साईट सीन पाहायला ठेवतो तिथले. तर मी 2-4 वेळा त्याच्यापूर्वी गेलोय, त्यामुळे मी काही पुन्हा जात बसत नाही. तर एकदा ते झाले आंघोळी तर परत कुठं आंघोळी करा. मी त्याऐवजी त्यांना विचारलं की 1 दिवस मला मोकळा आहे. तर गाईड त्यांच्या बरोबर असतात, 100-200 माणसं आमच्यावर पुणे मुंबईचे. तर हे लोक आहेत, गाईड तिथले आहेत, मग मला फ्री ठेवा, मला काही काम नाहीये, वचन कीर्तन काहीच नाहीये, नुसते साईट सीन बघायला जाणार आहे, मी फिरत बसत नाही. त्याऐवजी नैमिषारण्यात काही संत मंडळी असतील तर त्यांच्याकडे जाऊया, नमस्कार करूया. तर तिथल्या बजरंग दास म्हणून महाराज आहेत, तर त्यांनी सांगितलं आहे आमच्याकडे काही अधिकारी संत आहेत. म्हणजे आम्हाला किती अधिकारी आहेत माहिती नाही, पण आमच्यापेक्षा शहाणे आहेत एवढं माहिती. प्रत्येकाला कमी जास्त, अगदी सगळेजण ज्ञानेश्वर तुकाराम रामदास असतील असं नाही, पण माझ्यापेक्षा अधिकारी जरी असला तरी पुरे आपलं काम झालं. समर्थांची ओवी आहे की सातत्यानं प्रयत्नात राहा, उदंड हुडकावे संत, उदंड हुडकावे संत, सापडे प्रचितीचा महंत, केली पाहिजे सावचित्त नाना चर्चा. सातत्यानं अपडेट आणि अपग्रेड होतो ना. जरा आले
आले नवीन म्हणले विंडो 10 आले, आता विंडोज 10 काहीतरी तुमच्याकडे लॉन्च झालं का नाही माहिती नाही, लगेच माणूस अपडेटला लावतो की नाही. आम्ही आल्याबरोबर आमचे मोबाईल अपडेटला लावले. सांगण्याचा भाव असं की तसं इथे पण करा पाहिजे ना. समर्थांची उभी आहे, सगळ्याच संतांनी सांगितलं की सत्पुरुषांच्या सहवासात जा आणि शांत बसा. प्रवचन कीर्तनाची पण अपेक्षा करू नका. ते काय बोलतात, ते हालचाल काय करतात, त्यात काय शिकवण याचा विचार करा. आणि यातलं काही नाही झालं तरी नुसते जाऊन बसा. याचं कारण असं, त्यांच्या सूक्ष्म देहाचा परिणाम आपल्या सूक्ष्म देहावर होत असतो. त्यांच्या पावित्र्याचा, त्यांच्या पुण्याईचा एक सूक्ष्म परिणाम आपल्या बाबावर होतो. अहो, त्यांनी वापरलेल्या वस्तूंचा स्पर्श सुद्धा आपलं जीवन बदलतो. नरसोबाच्या वाडीला काही वर्षापूर्वी पूर आला म्हणून त्या एक पादुका आहेत, ज्या पादुका उत्सव मूर्ती म्हणून असतात, त्यांची पूजा त्यांच्या घरी होते ज्यांच्या घरी ज्यांचा तो टर्न असतो. आठवडा त्या पुजाऱ्यांचा टर्न असतो, तो आठवडा या गुरुजींचा. तर मला आठवतंय पुढच्या असे लांब लांब घर आहेत त्यांच्याशी, पुढच्या दारातून त्या पादुका आल्या आणि मागच्या दारातून पिशाच्य पळालं घरात असलेलं. इतका सूक्ष्म परिणाम होतो. म्हणजे संतांनी वापरलेल्या वस्तूंचा एवढा परिणाम असतो. तर विचार करा, संत प्रत्यक्षात भेटले तर काय भाग्य आहे. म्हणून मी मुद्दाम म्हणालो की मला असं असं, ते म्हणाले आहे. मग माझ्याबरोबर 2-4 माणसं होती. आम्ही सगळेजण दिवसभर फक्त संत हुडकतच फिरत होतो. जायचं, थोडा वेळ बसायचं, काहीतरी त्यांच्यासमोर ठेवायचं, नमस्कार करायचा, थोडंसं त्यांच्याकडनं ऐकायचं, जायचं. बऱ्याच गोष्टी आहेत, त्यातली एक गोष्ट सांगतोय मी. असे संध्याकाळचे 4-4:30 वाजले होते आणि एका 90-95 वर्षाचे एक संत होते, अधिकारी साधू होते. त्यांच्या दर्शनाला आम्ही 4-5 लोक गेलो. अहो, त्यांना उठून बसता येत नव्हतं. त्यांच्या शागिर्दानं त्यांना उठून बसवलं. खूप थंडी असते आपल्यापेक्षा तिकडे आणि आम्ही साधारण मार्चमध्येच जातो. तर त्यांच्या अंगावर जे काही पांघरुण होतं त्याचा कुबट वास येत होता. ते कोण साधू होते, त्यांचा अंगावरचा, कारण रोज धुणंही शक्य नाही, झाड असं पांघरुण होतं. डोळे चकचकीत होते, तब्येत सडसडीतच होती, पण डोळ्यामध्ये तेज होतं. त्यांनी आमच्याकडं पाहिलं आणि विचारलं, काय केली आहे हो, कशाला आलाय तुम्ही? कुछ नहीं, आपके दर्शन के लिए आए हैं. नहीं, ऐसा नहीं पूछ रहा मैं, यहाँ किस लिए आए हो? भागवत कथा है इसलिए आए हैं. फिर मेरे पास किस लिए आए हो? कुछ उपदेश चाहिए, कुछ बताइए हमें. ठीक है, आप में संहितावाचक कौन है? म्हणजे भागवताच्या ग्रंथाची मूळ संहिता वाचायला एक ब्राह्मण बसवतो. कारण प्रवचन नंतर असतं, आधी प्रत्यक्षात त्या शब्दांचा उद्गार तिथे व्हावा जिथे कल्याण हवं आहे आपल्याला. हा कर्मकांडाचा भाग आहे, पण तो आवश्यक आहे. आणि ते व्यासांचे शब्द, नंतर बुवांचे शब्द. व्यासांचं हे मराठीत, कारण एक काळ असा होता की आपली जानपदीच संस्कृत होती. जानपदी म्हणजे बोलीभाषा. एक वेळ अशी होती की जानपदी आपली संस्कृत होती, त्यामुळे त्यावेळेला संस्कृतमध्ये वाङ्मय निर्माण झालं. नंतर ती प्राकृत झाली म्हणून ओवीबद्ध वाङ्मय झालं. आणि आता ती बोलीभाषा म्हणजे गद्य झाली म्हणून गद्यात वाङ्मय निर्माण झालं. जशी रिक्वायरमेंट निर्माण होते तसे तसे ग्रंथ निर्माण झाले. ठीक आहे, एकही शब्द त्यांनी सांगितलं, एकही शब्द तुम्ही टाकू नका. एखादा अध्याय वाचलाच नाही, 1-2-4 श्लोक गाळले, पुढे गेलो, समोरच्यानं काय कळतंय असं करू नका. कारण जर फल हवं असेल यजमानांना तर ते फल तेव्हाच मिळतं ज्या वेळेला कर्मकांड नीट सांभाळलं जातं. पहिला उपदेश त्यांनी आम्हाला केला. ठीक आहे असं म्हणून ते गप्प झाले. हमारे लिए कुछ बताइए. बोले मैं प्रवचनकार नहीं हूं. ठीक है, कुछ तो बताइए. ते म्हणाले आप कुछ पूछिए मैं बताऊंगा. मी त्यांना विचारलं, आप अभी लेटे लेटे जो कुछ विचार कर रहे थे, जो कुछ सोच रहे थे वही बताइए. ते माझ्याकडे बघितलं आणि हसले. झोपल्या झोपल्या मी काय विचार करतोय हे हा विचारतोय, म्हणजे थोडक्यात माझीच परीक्षा घेतोय असा अर्थ होतो. अर्थात माझा तसा भाव नव्हता, इतक्या मोठ्या परीक्षा कोण घेणार आपण. पण आत्ताचे जे विचार असतील ते आपल्या कल्याणाचे असतील.
90-95चा तो संत आडवा झोपल्या झोपल्या काय विचार करत होता त्यांनी मला आम्हाला सगळ्यांनाच सांगितलं. ते म्हणाले थोडा बीभत्स रस आहे इथे. 9 रसातला बीभत्स रस म्हणजे शी असं वाटेल असा रस आहे. 9 रस आहेत. हास्य रस या वाङ्मयामध्ये 9 रस सांगितलेत. हास्य रस आहे, वीर रस आहे, रौद्र रस आहे, करुण रस आहे. तसा एक आहे बीभत्स. अरे अरे घाट. ते म्हणाले मनुष्याची जी विष्ठा आहे, मनुष्याचीच काय ज्या जगातल्या कुठल्याही प्राण्याची विष्ठा जी आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? मत कसलं आलंय? नुसतं नाव जरी घेतलं तरी नको वाटतं. कळतंय ना, मी संस्कृतमध्ये थोडंसं बोलतोय, ते इंग्लिश मराठीत बोलणं शक्य नाहीये. पण गेलो तर लगेच फ्लश करतो की नाही. दुसऱ्याचं जाऊ दे, आपल्याही विष्ठेचा दुर्गंध आपल्याला घेवत नाही. इतकी जी विष्ठा वाईट आहे. ते म्हणाले थोडक्यात सांगतो,